सो मी आज तुम्हाला खूप इन्स्टंट आणि लवकरात लवकर होणार आहे, खूप शिकवणार आहे. कारण आपल्याला पूजेला जायचं असतं आणि छान मेकअप पाहिजे असतो. आणि एवढा टाईम नसतो की 2 आणि 3 तास आपण त्याच्यावर एवढं स्पेंड करू शकू. सो त्यामुळे मी आज तुम्हाला एकदम इन्स्टंट दाखवणार आहे, पण खूप छान. सो शेवटपर्यंत बघा आणि नक्की उद्या क्रिएट करा आणि मला कमेंट करा. सो हेअरस्टाईल इज डन. मी हेअरस्टाईल सिंपल केली आहे. मस्त असं दोन्ही बाजूनी ट्विस्ट आणि मागे बंद केलं आहे. त्याला गजरा लावायचा राऊंडमध्ये माझं लावायचं. मी आता मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे माझं. म्हणजे स्किन प्रिपरेशन झालेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया बेससाठी. ओके. सो मी फक्त माझं डार्क स्पॉट हाईड करण्यासाठी ऑरेंज कन्सिलरचं यूज करते आहे. ऑरेंज कन्सिलर आहे एलिगल प्रोफेशनल. ते ब्लेंड करून घ्यायचं. जास्त डार्क नाही लावलं कारण आपल्याला बाहेर जायचं आहे, तर जास्त हेवी लुक पण नको असतो ना. घाम येतो कंटिन्यू, आपण दिव्यासमोर असतो, पूजा करतो, पण घाम येतो. म्हणून लाईट बेस पण म्हणजे जास्त स्टे करणार, हायड्रेटेड पाहिजे. तर त्यामुळे थोडंसं कमीच यूज करायचं आहे. आणि हे थोडं लिक्विड टाईपमध्ये आहे, म्हणून मग ते मर्ज लवकर होतं स्किनमध्ये. नेक्स्ट मी फाउंडेशन घेईल डायरेक्ट. फाउंडेशन छान ब्लेंड करून घ्यायचं. आणि फाउंडेशन ब्लेंड करताना असं जास्त एक टिप की फाउंडेशन जेव्हा आपण अप्लाय करतो ना, तेव्हा इन्स्टंट त्याला स्प्रेड करायचं, जास्त डेव्हलप करून ते स्किनमध्ये मर्ज करायचं. जेवढा तुम्ही टाईमपास कराल तेवढं ते ड्राय झाल्यानंतर स्किनमध्ये मर्ज व्हायला मग पॅची लुक दिसतो. त्यामुळे कधी पण फाउंडेशन लगेच अप्लाय करायचं आणि त्यानंतर 5 to 5 मिनिट्स तरी वेट करायचं. जेव्हा आपण लॉक करतो तेव्हा कुठलाही लिक्विड प्रोडक्ट लावल्यानंतर 5 मिनिट्स वेट करायचं. देन सेकंड अप्लाय करायचं, म्हणजे ते पूर्ण वाळू द्यायचं. तुम्हाला दिसत असं मी जास्त हेवी नाही केलं आहे. लाईट छान असं ब्लेंड करून घेतो. नेक पण कम्प्लीट. पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो आणि असंच आरोग्य समृद्धी लाभो. सुंदर स्टिच केलं आहे मी, माझ्या आईकडे केलं आहे स्टिच. खूप छान. फिटिंग पण खूप सुंदर आहे आणि पॅटर्न पण खूप सुंदर आहे. जास्त काय असं वेगळं नाही आहे, सिम्पलच आहे. पण असं इथं नॉड आहे इथे, आणि आता ती मेकअप करण्यासाठी खाली टाकली. तिथे बेस रेडी आता. नेक्स्ट स्टेप. सो लिक्विड स्टिक लिक्विड नाही मी लावत, तुम्ही स्टिक लावते. कॉम्पॅक्ट नाही लॉक करते बेस. कॉन्टोर वगैरे आपण आज पावडर नाही करणार आहे, सो त्यामुळे मी ती स्टेप स्किप करते आहे. कारण जास्त हेवी लुक नको. हेवी मीन्स जास्त म्हणजे दिसलं तर पाहिजे सगळं लावलं आपण फेसला. सो इथे मी ब्लशर लावते आहे, पावडर ब्लशर. हे शुगरचं आहे, छान आहे हे पण. नोज कंट्रोल करते मी. दिसते ना लॉंग.
सो इथे मी हायलायटर लावते आहे थोडंसं. आता आपण आय मेकअप करू. आय मेकअपसाठी मी एक लाईट शेड घ्या, क्रीजवर अप्लाय करत आहे. थोडा लाईट पीच शेड आहे. मी कुठल्या प्रकारचा बेस लावला नाही आईजला. मी जे फाउंडेशन लावलं होतं तेच मी आईजवर लावलेलं आहे. मी बेस नाही लावला, मी डायरेक्ट अप्लाय करते आहे. क्रीजवर स्प्रेड केलं. नंतर मी एक डार्क ब्राऊन शेड घेऊ आणि आय सॉकेटवर अप्लाय करू आणि तो तिथे स्प्रेड कर, ब्लेंड कर व्यवस्थित. हा माझा खूप फेवरेट मेकअप आहे. थोडासा याच्यामध्ये जातो आपला स्मोकी आईजमध्ये, ब्राऊन स्मोकी आईज म्हणतात याला. ज्यांचे आय हुडेड आईज आहे त्यांच्यासाठी छान दिसतं. एक्सिट लोअर लाईनला पण एक ब्रश असा फिरून घ्यायचा. सेकंड साईड ब्राऊन डार्क शेड घेतला. 2 शेड मिक्स केले मी, कॉन्फिडंट आणि लेगसी. सो दोन्ही डार्क ब्राऊन शेड आहे. दुसऱ्या ब्रशमध्ये मी लाईट शेड घेऊन डार्क ब्राऊनला आणि त्या शेडला मर्ज करेल. आता मी लायनर लावून घेते. लायनर मी थोडंसं ब्रॉड लावते. नेक्स्ट आपण आईजला मस्कारा लावून घेऊ. ब्राऊन कलरचं काजळ लावते आहे. आयब्रोजपर्यंत फील करत नाही तोपर्यंत फीलच येत नाही मेकअप झालंच. हे बघा, कोंब केले तरी चेंजेस दिसतात. थोडंसं मी फिंगरवर हायलायटर घेईल आणि इथे आयब्रोच्या इथे लावू. म्हणजे तो पॉइंट आहे ना, तो शार्प दिसतो. नेक्स्ट इज लिपस्टिक. लिप लायनर लावले आणि आपल्या लिपचा शेप खूप सुंदर येतो आणि परफेक्ट लिपस्टिक दिसते. असं वाकडे तिकडे इकडे तिकडे पसरलेले दिसत नाही. सो त्यामुळे लिप लायनर, एक तरी लिप लायनर तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवा आणि कुठल्याही कलरचं असलं तरी चालेल. लाईट शेड घ्या किंवा डार्क, तुम्हाला जो शेड आवडत असेल तसा. आणि त्याने अशी लाईन करून घेतल्यानंतर
इझी जातं. पिंकमध्ये थोडीशी डार्क रेड आणि पिंक असं. So yes, lipstick is done, makeup is done. Now I'm wearing jewelry. दिसते की नाही मला कमेंट करून सांगा यार गाईज, तुम्ही सांगतच नाही. So here is my final look. कसं वाटलं तुम्हाला माझा हा लुक, नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. खूप सुंदर दिसा, सुंदर राहा, खुश राहा नवऱ्याच्या मस्त मस्त. कॉमेंट बघून मला सांगा तुम्हाला कसं हा लुक क्रिएट केल्यावर नवऱ्याला पण खूप आनंद होईल. करा. बाय.